हॅलो गाईज, व्हॉट्सअप. तर कसे आहात सर्वजण. तर आज आहे उद्या हनुमान जयंती आहे आणि आज कालंबा देवीची यात्रा आहे. मामाच्या गावाची गडपची ते कालंबा देवीची यात्रा असते. खूप मजा असते. लहान असताना जायचो, दरवर्षी जायचो, पण नंतरला जॉब लागल्यानंतरला कधी कधी जाणं व्हायचं, कधी नाही जाणं व्हायचं. तर गेल्या वर्षी मृणालीला घेऊन जाणार होतो मी, पण लग्न झालं नव्हतं आणि घरातल्यांची जी परमिशन नव्हती, त्यामुळे मी घेऊन नाही जाऊ शकलो. पण आता ऑफिशियली घेऊन चाललोय तिला आणि एकविरीला पण जायचं आहे. बघूया कसं काय टाइम भेटतो, मॅनेज होते सर्व गोष्टी. तर चला जाऊया आता कालंबा देवीची यात्रेला. आणि आता गाईज पलेसप्याच्या डीमार्टला आलोय थोडा खाऊ घेण्यासाठी. तर थोडी शॉपिंग करून आता आम्ही निघणार आहोत पेणला जाऊ मग. तर गाईज आता आमची डीमार्टची शॉपिंग झालेली आहे. तर आता आम्ही सामान गाडीत ठेवून आता जाऊ आता आम्ही पेणसाठी. आता फायनली आम्ही गडपला पोहोचलेलो आहोत आणि इथं आहे कालंबा देवीची यात्रा. बघू शकता माझ्या बाया साईडला आहे, बघतो तुम्हाला. आता सध्या ऊन असल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. हे आहे कालंबा देवीचं मंदिर, खूप सुंदर असं रंगवले आणि इथे एक काठी उभी आहे. संध्याकाळ जशी होते तशा अशा मल्टिपल आणखीन काठ्या येतात. हे बघू शकता पूर्ण पटांगण. रस्त्याला हायवेला रस्ता केल्यामुळे नाहीतर पूर्ण इथपर्यंत असा हायवे असायचा, मैदान असायचा. तर ओटी घेतलेली आता मंदिराची इथं चाललोय. मृणालीची फर्स्ट टाइम आहे इथे. सेकंड टाइम आहे. आलोय ना आपण. हा आलो होतो घरच्या देवांची इथे जाताना आलो होतो. कालंबा देवीचं दर्शन झालेलं आहे आणि काहीच आत्ताच आमची कालंबा देवीची आईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार इथे 201 रुपया दादाच्या स्टॉलवरती आलोय मिठाई घ्यायला. तर आता कालंबा आईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मामाकडे चाललोय. संध्याकाळी इथं काठ्या येतील. आता सध्या इकडे देवकाठी लागलेली आहे मौजेकरांची आणि बघू शकता इथं यात उत्तम